या ठिकाणी आपण जे सगळे जमलेलो आहोत, त्याचं मुख्य कारण असं, की उज्ज्वल आरोग्य सेवाभावी संघटना हिचे या गावातील प्रमुख माननीय जगन्नाथराव अ, मुकादम, वडिलांचं नाव विठ्ठलराव मुकादम जगताप आहेत ते. आणि त्यांच्याकडे ती व्यक्ती आमच्या गावात इतकी जशी हरहुन्नरी आहे, तशीच त्यागी आहे आणि सेवाभावी फार मोठी. यांच्या कर्वे 2-4 मला तर माहीत आहेत 2-4 संस्था आणि अ, विशेषतः मेडिकल डॉक्टर माणसाचं इतकं रिस्क घेतात हे, की प्रत्येक माणूस त्यांच्या संपर्कात आला की त्या माणसाची मेडिकल अमुक तमुक आजारी असलं अत्यंत सेवा करणारा आमच्या गावातील एक फार मोठा दिलदारपणाचा सेवाभावी मुकदमा आहे. असो, आज इथे आपण जे जमलो त्याचं मुख्य कारण येथील तुकाराम महाराज तुकाराम महाराज मुद्दाम म्हणतो की त्यांचं वर्तनही फार सुंदर आहे. अगदी नावाला शोभेल असंच वर्तन आहे. आणि त्यांच्या मार्फत या प्रतिष्ठानला गोदान करण्याची इच्छा आहे. गोदान केल्यानंतर गोदान हा शब्दच मुळी आपल्या लक्षात येईल की भारतीय हिंदू धर्मामध्ये गाईला हे आईचं स्थान दिलं जातं. इतकंच नव्हे तर अशी मान्यता आहे आपल्याकडे की गाईच्या पोटामध्ये, गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. म्हणजे देवाहूनही थोर मनोहर अशी गाय आहे, माय आहे. तिला आईचा दर्जा आपण देतो. ती गाय देताना ज्या भावनेनं, ज्या एका विशिष्ट हेतूनं, त्याला आपण फार तर त्याग म्हणू. कारण भोगी लोक भरपूर असतात, पण त्यागी लोक हे कमी असतात. या त्याग काय? हा त्याग म्हणजे केवळ पुण्यकर्म करणं असा त्याग आहे. त्यागाचे अनेक प्रकार आहेत. देहदान करतात, त्यागाला दान म्हणलं पाहिजे. हा दानाचा प्रकार आहे. जसं देहदान करतात तसं हा एक प्रकार आहे गोदान. तर तो त्यागातूनच निर्माण होतो. त्याग म्हणजे मग त्यागी आणि भोगी. त्यागी हा फार वेगळा माणूस असतो. आणि तो आता माझ्या गावात तरी मला आज या कार्यक्रमाला हजर असल्यामुळे हे करताना आनंद वाटतो. गाईचं आपण महत्त्व थोडक्यात पाहिलं तरी सुद्धा एक महत्त्व मी मुद्दाम बोलतो, की गाई एकदा काय झालं, अ, दोघा भावांची म्हणजे श्री गणेश आणि कार्तिक स्वामी यांची काहीतरी अ, इतिहास आहे त्याचा, अध्यात्म आहे की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला आपण त्याचं लग्न आपण करू, असं काहीतरी मी माझ्या ऐकवात आहे, वाचनातून नाही गेलं असेल. आणि मग काय केलं, कार्तिक स्वामी मारावर स्वार झाले आणि पृथ्वी प्रदक्षिणा निघाले. पण गणपती हा चतुर हुशार, त्याने काय केलं, बघितलं शेजारी गाय दिसली. अर्थात ती गाय, त्या गायीला प्रदक्षिणा केली आणि आल्यावर कार्तिक स्वामी नंतर आले चपळ, पण तो तर गणपती इथंच आहे म्हणलं, तुम्ही कसं काय? मग स्पष्टीकरण झालं की गोमाता ही पृथ्वी मोलापेक्षाही मोठी आहे आणि तिची परीक्षण केली. पृथ्वी काय गोच्या गायच्या, म्हणजे गायीचं महत्त्व सांगताना, तिचं महत्त्व देताना कितीतरी विचार हा ह्याचा केलेला दिसतो गायीच्या दृष्टीनं. असो, ह्या गोमातेचं रक्षण करावं. जे काही रीत आहे, तिचं पहिलं अपत्य तुमच्या घरचं किंवा इतर अपत्य, किंवा तुम्हाला जर सांभाळता नाही आली तर तिला खाटकाला कसाबाला विकायची नाही. मला मुकादमानी वयस्कर म्हणून बोलवलं, अर्थात ते माझे विद्यार्थीच आहेत. तर त्यांनी बोलवलं, मला आनंद वाटला. मी मुकादमाचंही कौतुक करतो, दानीचंही कौतुक करतो आणि इथे असलेलं मीडिया
जे मीडियावाले आहेत त्यांनी उत्तम साध्य केलं. अर्थात त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यांनी ते टिपून घेतलं आणि या सगळ्यातून या एका विशिष्ट दान पद्धतीला एक वेगळंच महत्त्व आलं. वेळ संध्याकाळची आहे. संध्याकाळ हा गोरज मुहूर्ताचा असतो. ह्या सगळ्याच गोष्टी सुंदरपैकी घडून आलेल्या आहेत आणि एवढं मी बोलतो आणि वयस्कर म्हणून इथं जमलेल्या सगळ्यांना एक शुभाशीर्वाद आणि तुमची प्रगती होवो, तुम्हाला आरोग्य लाभो आणि असा सुंदर असा अंतःकरणापासून आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आज चतुर्थी याचं औचित्य साधून उज्ज्वल आरोग्य सेवा प्रतिष्ठानकडून आज 123व गोदान नंदकुमार जाधव यांच्याकडून त्यांनी संपर्क साधला आणि मला सांगितलं की हे गोदान आज चतुर्थी किंवा एकादशी अशा 2 तिथीला आपण गोदान करत असतो आणि हिरवीने संपर्क साधला. सांगायचं तात्पर्य, हिरव्यांना पाठीमागे एक गाय दिली होती, परंतु काय झालं, ती गाय एवढी भावनिक होती की त्यांना ती गाय 4 दिवस काही खाल्लं नाही. त्यांनी संपर्क साधला, दादा असं असं झालेलं आहे. मग ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. ती गाय परत आम्ही त्यांना घालवली. पण म्हटलं काळजी करू नका, तुमची नितांत भावना असेल तर तुम्हाला आपण परत एकदा एक चांगल्या प्रकारची गाय, तर ह्या आज पंढरपुरी पद्धतीची गाय आज खिल्लार, कारण ती जर बघितलं तर खूप अशी चपळ असणारी गाय, कारण हिची जे खोंड जे असतात ते शर्यतीसाठी खूप चांगले असतात. अशा पद्धतीची गाय त्यांनी सकाळी येऊन गायची पाहणी केली आणि सांगितलं का आज चतुर्थी आहे आणि आज गोरस मुहूर्तावरती आपल्याला हा संपर्क साधायचा आहे. आणि मग त्यांनी संपर्क साधून आपण ती गाय त्यांना आज सुपूर्त करत आहोत. सदर विकणार नाहीत, ती चांगल्या पद्धतीने सांभाळतील. आणि ही जुनी पद्धत होती की गाय दान केल्यानंतर परत आपण त्यांना ती कासर फिरवत असतो, कहाणी फिरवत असतो. अशा पद्धतीचं आज संस्थेकडून 123 गोदान होत आहे. आणि आज ह्या प्रसंगावेळीस माझे गुरुवर्य बंडू गुरुजी आज हजर आहेत आणि त्यांनाही आनंद देत असा मलाही आज आनंद होतोय आणि आज ही गाय त्यांच्याकडे सुपूर्त करतोय. रामकृष्ण हरी. आज मला मनस्वी आनंद होत आहे की माझ्या कुटुंबाकडून एक गोदान होत आहे. उज्ज्वल आरोग्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ विठ्ठल जगताप यांनी 124 गाय दान केलेली आहेत. त्यांचे अनेक कार्य, दिंडीला जेवण असतं, नेत्रदानाच्या ह्याचा भाग असतो आणि मोफत सगळी सेवा केली जाते आणि त्यांच्या सहवासामध्ये मी असतो. आमच्या कुटुंबाची इच्छा झाली की आपल्या हातून गोदान व्हावं आणि ते गोरस मोठा होत आहे. आज आमची मीडिया समोर आनंद वाटतो ही वार्ता सर्वपर्यंत पोचेल. आणि हे गोदान होत असताना हिरे मौली त्यांच्यामार्फत कदम मौलीला गोदान झालं आणि हे उज्ज्वल आरोग्य प्रतिष्ठानचं मोठं भाग्य आहे की अशी सेवा घडणं. आणि आमचे गुरुवर्य रनिंग 96 आहे आणि आनंद वाटतो की गुरुदेवता गजब समोर आहे आणि गोदान घडत आहे. याचा आनंद गगनात मावणार नाही. एवढी मी भगवंत चरणी अर्पण करतो की असंच गोदान जगामध्ये व्हावं आणि प्रत्येकाचं आयुष्य सुखसमाधानी व्हावं. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. जगताप साहेब आणि यांच्याकडून पहिले पण आपण 1-2 गोदान ह्याच्यात सहकार्य केलेलं आहे आणि हे आता माझे मित्र त्यांना गाय हवी होती. मग त्यांच्या दोघांचं मी कॉन्टॅक्ट करून दिलं. त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आता ही गाय आम्ही मित्राला घेतलेली. धन्यवाद.